नमस्कार. ओम काळेश्वरी. मला कॉमेंट आलता की नवरात्राचे साहित्य. तर मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग आहे. तर नवरात्राचे साहित्याची माझी जुनी आय डी होती आरुष981 करून. ती माझ्या ईमेल आय डीत प्रॉब्लेम आला तर मी ती आय डी डिलीट केली. तर बघा हे सगळं. त्या आय डीचे माझे लई जण सबस्क्रायबर लई मला मिस करत असतील, पण त्यांच्यासाठी मी आज आलो. आई काळूबाईचीच इच्छा असेल की मला वापस यायचं, तर मी वापस आलो आहे मित्रांनो. तर नवरात्राची सामग्री मी तुम्हाला सांगून देतो. ओम काळेश्वरी. तर बघा, मला जुन्या आयडीत कॉमेंट आलता की वट्टी कशी ठेवायची. तर ही आपली वट्टी असते बघा, अशी वट्टी असती. तर ही वट्टी हे बघा, वट्टीचं हे असते ते देवीच्या मोहर. हे वट्टीचं अशी डेट ती अशी देवीच्या मोहर ठेवायची आणि नॉर्मल आपली वट्टी त्याच्यावर अशी ठेवून ते असं करून आपली वट्टी बनते. तर वट्टी काय अशी आपले दोन्ही हाताने उचलायची, अशी वट्टी उचलून देवीच्या चरणात ठेवायची. मग नंतर मी चंदन पावडर घेतला आहे साहेबांच्या मळोटासाठी. मळोटाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कमेंट करा. तर दिवा जाळायला म्हणजे अखंड दिवा जाळायला आपण माचीस घेतलं आहे. अखंड हे घेतलं आहे आपण, हे ड्रायफ्रूट्स बघा. मग तर हे पण आपण घेतलं, तसं मी सांगितलं. तर बघा, असं गंगाजल, गोमित्र आणि गुलाबजल असे हे 3 प्रकारचे जल लागतात आपल्याला. तर हे आपण घेतले. त्यानंतर मध लागतं अभिषेकला पहिल्या दिवशी. मित्रांनो, 9 दिवस देव हलवत नाहीत. तर हे आपण मध पहिल्या दिवशी अभिषेकला घेतलं. अत्तर म्हणजे इत्र आपण हे घेतलं, गुलाबाचं इत्र आहे ते हे पण आपण घेतलं मित्रांनो. त्यानंतर मळोटाचे हे मी सांगितलं तुम्हाला. तसंच आपल्या देवींसाठी हे नथ घेतलो आहे. तसं की आपल्याकडं मला सांगायचं आहे की आपल्याकडं काळूबाई आहे. काळूबाईसाठी एक नथ घेतली आपण. आंबाबाई आणि काळूबाईचे कळस लावतो. तर हे नथ घेतली एक आंबाबाईसाठी आणि ही नथ घेतली काळूबाईसाठी. अशा आपण 3 नथा घेतल्या. तर हे बघा, अखंड दिव्यासाठी वात बनवली मी स्वतः. तर तुम्हाला या अखंड दिव्याचे वातीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करा. तर आपण कापूर घेतला आहे. भीमशेनी कापूर घेतलं तर अजून चांगलं, पण मला भीमशेनी कापूर भेटला नाही काय. तर हा आपण नॉर्मल कापूर घेतला. तर कापूर घेतला तर आपण कापूस घेतला लागतो, कापूस घेतला. त्यानंतर आपण हळदी कुंकू घेतल्यात, हळदी घेतली बघा. आणि बघा हे कुंकू घेतलं आपण बघा, ओम काळेश्वरी. तर मित्रांनो, आपण एक कालावा धागा एक घेतला. आपण गणपती बाप्पाची हार पूजा स्थापना करतो, तर त्यांच्यासाठी जनेऊ घेतली बघा. हळकुंड घेतले आपल्या कळसासाठी. एका असे 2 हळकुंड घेतल्यात. सुपाऱ्या घेतल्यात मित्रांनो, आपल्याला लागणार आहेत. तुम्ही व्हिडिओ बघणारच, तुम्ही नवरात्राचा मला जमला तर मी व्हिडिओ पण टाकून देईन मित्रांनो. आई काळूबाईच्या कृपेने जमलं पाहिजे नवरात्राचा व्हिडिओ. ह्याच्यात पण काहीतरी सामान आहे बघ, तुम्हाला दाखवतो. हे पण हे गंधगोळी माई साहेबांच्या मळोटासाठी. आधी हे लेपन करायचं. मळोटाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा. तर नवरात्राचे अखंड दिवा म्हणजे मेन, हा बघा मेन अखंड दिवा. आई साहेबांच्या चरणी लागतो तो अखंड दिवा बघा. काच त्याची आणि हे त्याचं हे हँडल. आणि आपला मेन म्हणजे अखंड दिवा बघा. तर बघा, हे आपण घेतलं असं अखंड दिवा. ही त्याची काच बघा. असं प्रज्वलित आई साहेबांचं करायचं. तर अखंड दिवा जाळताना मंत्र कोणते बोलायचे, तर त्यांच्या देवारात आई काळूबाई आहे तर ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी बोलून लावायचा दिवा. आणि त्यांच्या घरात तुळजापूरची आई आहे, त्यांनी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय असं बोलून लावायचं. त्यांच्या घरात यरमाच्या अडुसरीचे तर त्यांनी बोल यरमाच्या अडुसरीचं उदे उदे बोलून असं लावून द्यायचं. तर बघा, आपल्या घरात काळूबाईंसाठी मी हे घेतलं आहे. रंग कसा आहे कमेंटमध्ये सांगा.
कळसासाठी आपण घेतले तांबा, दोन कळस लावतो तर 2 तांबा घेतला. गेजा वस्त्र, कापसाची माळ ही स्वतः मी बनवली. ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा. हे बघा, पहिल्या नारळावर असे ठेवायचे, नारळावर दुसऱ्या नारळावर अशी ठेवायची. बघा असं मी 2 बनवल्यात. आणि आपल्याकडं छोटीशी आडायची आईची मूर्ती आहे, तर बघा त्यांच्यासाठी ही बनवली. बघा ओंकारेश्वरी. तर आपण फुलं नारळ त्यांच्यात जाऊ आता आपण. तर बघा आपण आलो ह्याच्यात ओंकारेश्वरी. तर आपण हे घेतलं आहे अगरबत्ती, नारळ, कळस तर सगळ्यांना लावायला येतो. 15 पानं घेतलीत मी. 5 पानं ह्या, 5 पानं त्याला, बाकीचं तुम्हाला ते व्हिडिओ सांगेन मी. नाही घेतल्यात मी देवीला. तर मी फुलं का नाही घेतली ते आहे का, तर ते फुलं लवकर ते खराब होतात ना, तर त्याची भीती वाटते म्हणून मी नाही घेतल्या आधी. नाही खराब होत नाहीत लवकर मित्रांनो. तर माझ्याकडे काळोबाई अंबाबाईचा फोटो आहे. तसं कुणाला काळोबाईची जाणीव नसती, तर माझ्याकडे पोस्टर होतं. तर बघा पोस्टर हे असते काळूबाई, ह्या देवी काळूबाई, ह्यांचा एक फोटो. तर तसंच हे आम्ही आर्टिफिशियल हे घेतले फुलं डेकोरेशनसाठी. हे एक स्टूल आमच्याकडे, त्याच्यावर हे आतरायला कधी आपले हात घाण होतात, तसंच मग असं पुसाय बिसायला हे मी घेतलं आहे. तर हे धूप घेतला आहे चामुंडेश्वर. तर हा धूप बी लय भारी राहतो मित्रांनो, तो तुम्ही घ्या. हे टाळं घेतलं आहे साहेबांच्या आरतीसाठी, भजनासाठी वाजवतं. अजून हे मोरपंख. तर मित्रांनो मला कॉमेंट आलता जुन्या आयडीत आरुष 981च्या की माझ्याकडं टाईम नाही, तर आम्हाला दुर्गा सप्तशती करायची. तर दुर्गा सप्तीला टाईम लागतो, तो नॉर्मल तुम्ही दुर्गा 40 तास बोले. हे पुस्तक असं दिसते, हे लय जुनं आहे मित्रांनो. किती 6 वर्ष तर झाले, 6 वर्ष तर झाले पुस्तकाला. बघा हे दुर्गा सप्तशतीचं असतं ह्याच्यात. आणि ह्याच्यात हिंदी आरती राहते 2, आंबे तू हे काली. अजून असंच अजून गणपतीचं पुस्तक राहते, त्या दुर्गड भारी, जय हो आंबे भवानी ती असती. तर त्या पण तुम्ही बोलायच्यात आरत्या. त्यानंतर एक कळस स्थापनासाठी मी एक कापड घेतलं आहे. आपल्या देवाऱ्यातील मूर्ती बसवायला मी हे घेतलं, काळूबाईची मूर्ती बसवायला हे कापड घेतलं आहे मी. तर मित्रांनो मी एवढं असं सामान घेतलं आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? चांगला वाटला तर लाईक, सबस्क्राईब, चॅनलला शेअर करा. ओंकारेश्वरी आई राजा उधे उधे, बोल सदानंदीचा उधे उधे, बोल भवानी माता की जय.